वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः। नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणतास्मताम्। नमस्कार. आपण नवरात्री निमित्ताने आद्य शंकराचार्यांच्या देवी स्तोत्रांचा परिचय करून घेतो आहोत आणि त्यातही अत्यंत सुंदर असणारं सौंदर्य लहरी या स्तोत्राचा आपण विचार करतो आहोत. काल आपण बघितलं आद्य शंकराचार्यांनी या भगवती महात्रिपुर सुंदरीचं निर्गुण निराकार आणि सगुण साकार रूप हे कसं आहे ते सांगितलं आणि तिच्या सगुण साकार स्वरूपाचं ध्यान साधकाने करावं. ते ध्यान केल्यानंतर साधकाला आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टींची प्राप्ती होते ते पुढे या स्तोत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता आपण या स्तोत्राचा पुढचा भाग पाहणार आहोत. त्याआधी आद्य शंकराचार्यांना आपण वंदन करूया. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरम्. काल आपण बघितलं की या भगवती महात्रिपुर सुंदरीचं निर्गुण निराकार रूप जे आहे ते पूर्णपणे अलौकिक आहे आणि ती भक्तांकरता सगुण साकार रूपामध्ये व्यक्त होत असते. या सगुण साकार रूपात व्यक्त होऊन भक्तांना ती ज्ञान देते, ऐश्वर्य देते, त्यांचे सकल मनोरथ पूर्ण करते आणि म्हणून साधकाने तिच्या या रूपाचं ध्यान करावं, चिंतन करावं असं आचार्य म्हणतात. नंतर तिच्या ऐश्वर्याचं वर्णन करताना ते म्हणतात की अमृताच्या महासागरामध्ये एक मणिद्वीप नावाचं द्वीप आहे. तिथे पुष्कराग, पद्मराग, गोमेद, वज्र, वैडूर्य, नील, मौक्तिक, प्रवाल इत्यादी विविध रत्नांचं ते सुंदर असं द्वीप आहे. त्या द्वीपामध्ये देवतांना प्रिय असणारे कल्पवृक्ष आहेत, सनातन वृक्ष आहेत, हरिचंदन वृक्ष आहेत, मंदार वृक्ष आहेत आणि पारिजातकांच्या वृक्षांची वनच्या वन त्या ठिकाणी आहेत. त्या वनांमध्ये काही उपवनं आहेत. त्या उपवनांमध्ये कदंब वृक्षाचं अत्यंत सुंदर असं एक उपवन आहे आणि त्या कदंब वनामध्ये चिंतामणी रत्नाचं सुंदर असं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये परम रमणीय मंगलमय स्वरूपाचं सिंहासन आहे. या सिंहासनाला 4 पाय आहेत, पाद आहेत. ब्रह्मा, विष्णू, महेश, ईश्वर हे त्याचे 4 पाय आहेत आणि त्याचा वरचा जो पाट आहे तो म्हणजे प्रत्यक्ष सदाशिव आहेत. या सिंहासनावरती सदाशिवांच्या अंकी अर्थात वामांकी श्री ललिता महात्रिपुर सुंदरी विराजमान झालेली आहे. शिवतत्वाच्या पलीकडे असणारं जे परमशिवतत्व हेच तिचं वसती स्थान आहे. परमशिवतत्वामध्ये
ती शक्तिरूपाने अधिष्ठित आहे. अशा पद्धतीने ध्यान करत करत साधक तिथपर्यंत जाऊन पोहोचला की त्याच्या अंतःकरणामध्ये अनिर्वचनीय अशा आनंदाच्या लहरी उसळतात. त्याला त्या ठिकाणी आनंदाचा अनुभव येतो. हे मानवी शरीरातील सहस्रदल चक्राचं वर्णन आचार्यांनी केलेलं आहे की तिचं ध्यान आपल्याला करायचं असेल तर ते कसं करावं, ती कुठे आहे, कशी आहे, कशी बसलेली आहे, तिचं रूप कसं आहे, हे ते आपल्याला सांगतात. शुद्ध आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने, प्रकाशाने जो अद्वितीय अनिर्वचनीय असणारा आनंद अर्थात अत्यंतिक समाधान, त्याचे सगळे तरंग साधकाला आपल्या अंतःकरणामध्ये अनुभवायला येतात. एवढंच नाही तर आपला संपूर्ण देह हाच श्री ललिता महात्रिपुरसुंदरीचं अधिष्ठान आहे. त्यातही विशेष करून या देहात असलेल्या मुख्य चक्रांमध्ये तिचं वास्तव्य आहे. या देहामध्ये श्री त्रिपुरसुंदरी कुंडलिनीच्या रूपाने वास्तव्य करीत असते. ही प्रसुप्त असते म्हणजे निद्रिस्त असते. त्यावेळेला आपली जी इंद्रिय असतात ती विषयांकडे धावतात. मन वेगवेगळ्या गोष्टींचा उपभोग घेण्याकरता आतुर झालेलं असतं. सामान्यपणे आपण जे काही जीवन जगतो त्यामध्ये विषय उपभोग आपण घेत असतो आणि ती अवस्था ही आहे ज्या वेळेला ही कुंडलिनी शक्ती जागृत होते. त्यावेळेला सर्व इंद्रिय अंतर्मुख होतात. इंद्रियांची विषयांकडे असणारी धाव थांबते. उपभोगाची इच्छा नाहीशी होते किंवा आपलं मन या विषयांमध्ये रमेनासं व्हायला होतं. सातत्याने कठोर साधना करून या गोष्टींमध्ये आपण जास्तीत जास्त रमावं, त्या भगवती तत्वाशी एकरूप व्हावं असं वाटायला लागतं. मनातले सगळे संकल्प विकल्प त्यावेळेला नाहीसे होतात. मनाचं चंचलत्व जाऊन मन तिच्या ठिकाणी स्थिर व्हायला लागतं. आपली बुद्धी शुद्ध होऊन जाते आणि शुद्ध नित्य निरातिशय अशा आनंदाचा अनुभव आपल्याला आपल्या अंतर्यामी अनुभवायला यायला लागतो. ही कुंडलिनी शक्तीच सौंदर्य लहरी या स्तोत्राची अधिष्ठात्री देवता आहे. आपल्या शरीरामध्ये असलेल्या मूलाधारादी चक्रांमध्ये मूर्धस्थानी असणारं जे सहस्रदल कमल आहे ते अत्यंत श्रेष्ठ आहे आणि म्हणून या चक्राला चक्रराज असंही म्हणतात. आचार्य पुढे असं म्हणतात की हे माते, तुझ्या उपासनेने सर्व गुणसंपन्न वाग्वैभवाची प्राप्ती साधकाला होते. आचार्य मातेला अमृतेश्वरी म्हणून संबोधतात. ते म्हणतात की हे माते, तुझ्या देहातून चहूकडे अमृत रस पाझरतो आहे. तुझ्या या स्वरूपाचं ध्यान करणाऱ्याला सर्व प्रकारच्या वाईट पदार्थांपासून मुक्ती मिळते. त्याचं मन दूषित होत नाही. एवढंच नाही तर तुझ्या या ध्यानाने साधकाला पुरुषार्थांचा लाभ होतो. सालोक्य, सामिप्य, सारूप्य आणि सायुज्य अशा 4 मुक्तींची प्राप्ती तुझ्यामुळेच होते. माते, तुझ्या केवळ भुवयांच्या संकेताने ब्रह्मा, विष्णू, रुद्र, ईशान आणि सदाशिव या 5 देवता आपापलं कार्य करत असतात. अनुक्रमणे सृष्टी, स्थिती, प्रलय, तिरोधान आणि अनुग्रह हे काम ते करत असतात. हे जगन्माते, ज्या वेळेला महासंहार होतो, कल्पांत येतो, त्यावेळेला तू भगवान सदाशिव यांच्यासह आनंदाने विहार करीत असते. इतरांप्रमाणे तुला मरण नाही, तुझा नाश होत नाही. हे त्या महादेवांचं आणि तुझं अविनाशित्व आहे आणि ते त्यांना जे लाभलेलं आहे ते तुझ्या पातिव्रत्याचा तो प्रभाव आहे.
तुझ्या भोवताली विराजमान असलेल्या देवता तुझी नित्य सेवा करीत असतात. त्या सर्व देवतांसह सच्चिदानंद स्वरूप असलेली तू, जो कोणी साधक तादात्म्य भावनाने सोहमस्मी म्हणजे तो सच्चिदानंद आत्मा मीच आहे या भावनेने तुझी उपासना करेल, तो निश्चितपणाने समृद्ध होऊन जाईल. त्रिनयन म्हणजे भगवान सदाशिव, चंद्र, सूर्य आणि अग्नी ही त्यांच्या प्राप्तीची 3 साधनं आहेत. अर्थात इडा, पिंगला आणि सुषुम्ना या 3 मार्गांनीच योगी लोक या सदाशिवांचा साक्षात्कार करून घेतात आणि म्हणून शंकरांना त्रिनयना असं म्हटलं जातं. तुझी कृपा प्राप्त झालेल्या साधकांना शंकराची समृद्धीसुद्धा क्षुल्लक वाटायला लागते, इतकं तुझं महात्म्य आहे. हे आई त्रिपुर सुंदरी, केवळ मोक्ष प्रतिपादन करणारा वेदांत सांगून शिवशंकर शांत बसले. पण त्यावेळेला धर्म, अर्थ आणि काम यांच्यासह परमपुरुषार्थाचा लाभ होईल असं एखादं साधन प्रकट करावं असं तू त्यांना सांगितलंस. आणि त्यांनी साधकांना सफल पुरुषार्थांचा लाभ होईल अशा योग्यतेचे 64 तंत्रांची रचना त्यांनी केली. विशिष्ट प्रकारच्या निरनिराळ्या सिद्धी किंवा ऐहिक फलं सत्वर प्राप्त करून देणाऱ्या साधनांचा आणि उपासनांचा मार्ग दाखवणाऱ्या शास्त्राला तंत्र असं म्हटलं जातं. या तंत्रालाच महात्रिपुर सुंदरी तंत्र अथवा श्री विद्यातंत्र असंही म्हणतात. हेच तंत्र या सौंदर्य लहरीचा विषय आहे. देवता या मंत्रमय असतात, त्यामुळे तंत्रशास्त्रामध्ये मंत्राला प्राधान्य आहे. पंचदशी विद्या, षोडशी विद्या, कादी विद्या, हादी विद्या असे श्री विद्यामंत्राचे संप्रदाय भेदाने अनेक भेद आहेत. जशा चंद्राला 16 कला आहेत, त्याप्रमाणे श्रीविद्येच्या देखील 16 कला आहेत आणि 4 खंड मंत्राचे आहेत. जो महात्रिपुर सुंदरीचा मंत्र आहे त्याचे 4 भाग, 4 खंड आहेत आणि त्यातल्या पहिल्या खंडाला अग्निखंड असं म्हटलं जातं. यामध्ये ह्रीम या बीजासह 5 अक्षरं आहेत. या 5 अक्षरांच्या समूहाला वाग्भट कूट असं म्हटलं जातं. दुसरं खंड सूर्यतत्वाचं आहे, त्याला सूर्यखंड असं म्हणतात. यात 6 अक्षरं आहेत, त्याला कामराजकूट असं म्हटलं जातं. तिसऱ्या खंडाला सोमखंड अर्थात चंद्रखंड म्हणतात. या खंडाला शक्तिकूट असं म्हणतात. ह्रीम हे बीज महामंत्रामध्ये फार महत्त्वाचं मानलं जातं आणि हे बीज जणू सर्व मंत्रांची प्राणशक्तीच आहे. ह्रीम या बीजाने मंत्रामध्ये चैतन्य प्रकट होत असतं. हृदयामध्ये, प्रत्येकाच्या हृदयामध्ये जशी प्राणांची ज्योत कायम विलसत असते, त्याप्रमाणे ह्रीम हे बीज मंत्रातील प्राणज्योतच आहे. या बीजामध्ये विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि संहार या 3ही अवस्था सामावलेल्या आहेत. जसं आपण पाहतो की एखादं वृक्षाचं बीज असेल, त्याच्यामध्ये त्या वृक्षाच्या सगळ्या अवस्था लपलेल्या असतात. ते बीज अंकुरायला लागल्यापासून पुन्हा नाहीसं होईपर्यंतच्या जेवढ्या अवस्था त्या वृक्षाला प्राप्त होतात त्या सगळ्या त्या बीजामध्ये असतात. हे जसं आहे तसंच हे ह्रीम बीज जे आहे ते आहे असं शंकराचार्य म्हणतात. श्री त्रिपुर महासुंदरीचा मंत्र हा 16 अक्षरांचा आहे, म्हणून या मंत्राला षोडशी विद्या असं म्हटलं जातं. हे जे काही 3 खंड आपण बघितले, त्या 3 खंडांना ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती, क्रियाशक्ती असंही म्हटलं जातं. तसंच जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, विश्व, तेजस आणि प्राज्ञा अशाही अवस्था त्याच्यामध्ये पाहिल्या जातात. त्याचप्रमाणे स्थूल, सूक्ष्म आणि कारण अशा विविध रूप
पद्धतीने या श्रीयंत्राचं आणि श्रीमंत्राचं त्रिखंडात्मक वर्णन करता येतं. या 3 खंडांच्या पलीकडे जो चौथा महत्त्वाचा खंड आहे तो सर्वातीत आहे. अवस्थात्रयातील, गुणत्रयातीत, अवस्थात्रयातीत आहे. त्याच्यामध्ये कुठलीही अवस्था नाही. उत्पत्ती, स्थिती, लय हे त्याच्यामध्ये नाही. सत्व, रजतम हे 3 गुण त्याच्यामध्ये नाही. देहत्रय म्हणजेच स्थूल, सूक्ष्म आणि कारण हे जे 3 देह आहेत हेही त्याच्यामध्ये नाहीत. सत्यम ज्ञानमनंतम नित्यम सत्यम ज्ञानानंतम नित्यम विज्ञानमानंदम अशा शब्दांनी उपनिषद ज्याचं वर्णन करतात तो हा चतुर्थ खंड आहे. त्याला तुरीय खंड असं म्हणतात की ज्याच्यामध्ये केवळ सत्य असं ज्ञान आणि आनंद भरलेला आहे. ते ज्ञान सगळ्यात शेवटचं ज्ञान, आत्मज्ञान, आणि आनंद तो सच्चिदानंद. ह्या 2 गोष्टी त्या चौथ्या खंडामध्ये मंत्राच्या आहे, म्हणून त्याला तुरीय खंड असं म्हटलं जातं. हे चित स्वरूप असल्यामुळे त्याला चिदैक रस असंही म्हटलं जातं. हा जो काही खंड आहे तो शुद्ध चित स्वरूप आहे. त्याच्यामध्ये या कुठल्याही गोष्टी ज्या आपण आधी बघितल्या अवस्था, गुण या नाहीत, म्हणून त्याला चिदैक रस असंही म्हटलं जातं. तिला पराकला असंही म्हणतात. सर्वांना आनंद देणारं आणि स्वतः सिद्ध प्रकाशाने प्रकाशित असलेलं जे अनिर्वचनीय असं तत्व आहे त्यालाच चंद्रकला असंही म्हटलं जातं. आणि ही चंद्रकला म्हणजेच प्रत्यक्ष महात्रिपुर सुंदरी आहे. चंद्र जसा 16 कलांनी पूर्ण असतो त्याप्रमाणे ही ललिता महात्रिपुर सुंदरी देखील 16 कलांनी पूर्ण आहे. एवढंच नाही तर ही महात्रिपुर सुंदरी भगवती आहे. तिच्या ठिकाणी ऐश्वर्य, धर्म, यश, श्री, ज्ञान आणि वैराग्य हे जे गुण आहेत ते समग्र आहेत, परिपूर्ण आहेत. त्याच्यामध्ये कुठेही कमी जास्तपणा नाही. समग्र आहे. ज्ञान आहे, समग्र ज्ञान तिच्या ठिकाणी एकवटलेलं आहे. धर्म आहे, धर्माची ती अधिष्ठात्री आहे. धर्म तिच्यापासून जन्माला येतो. यश, तिची आराधना करणाऱ्याला कधीही अपयश येत नाही. पूर्ण यश तिच्या ठिकाणी भरलेलं आहे. म्हणजे हे जे काही 6 गुण आहेत भगवत तत्वाचे ते समग्र तिच्या ठिकाणी आहेत असं आचार्य म्हणतात. नंतरच्या काही श्लोकांमध्ये आचार्यांनी आपल्या या शरीरामध्ये असणाऱ्या षटचक्रांमध्ये भगवती त्रिपुर सुंदरी आणि भगवान सदाशिव यांचं वास्तव्य वेगवेगळ्या रूपांमध्ये कसं आहे हे सांगितलेलं आहे. आणि हा भाग अत्यंत मनोदय असा आहे. फारच सुंदर संकल्पना याच्यामध्ये सांगितलेली आहे आणि ती मुळातून पाहण्यासारखी आहे. आचार्य म्हणतात की हे माते, माझ्या भ्रूमध्यामध्ये जे द्विदल चक्र आहे, कमल आहे, ज्याला आज्ञाचक्र असं म्हटलं जातं, त्यामध्ये भगवान शंभुनाथ तुझ्यासह विराजमान आहेत. त्यांना परशंभुनाथ अथवा महाशंभुनाथ असं म्हटलं जातं. आणि तुला त्या ठिकाणी चिदांबा अथवा परचिदांबा असंही म्हणतात. त्या ठिकाणी शंभुनाथ इतके तेजस्वी आहेत की त्यांना पाहून कोट्यावधी सूर्य आणि चंद्रांचं तेज एकत्रित झाल्याचा अनुभव येतो. 2 दल त्याला आहेत ना, द्विदल असं ते आहे. आज्ञाचक्र जे आहेत त्याला 2 पाकळ्या आहेत. त्यातल्या एका पाकळीमध्ये चंद्र आहे, दुसऱ्या पाकळीमध्ये सूर्य आहे. सूर्याचा प्रकाश आणि चंद्राची आल्हादकता हे दोन्ही गुण त्या ठिकाणी साधकाला अनुभवायला येतात.
पुढे आचार्य असं म्हणतात की त्या ठिकाणी परात्पर चित शक्ती स्वरूप असलेल्या तुझ्या स्वरूपाशी त्यांच्या देहाचा वामभाग सम्मिलित झालेला आहे. असं हे शिवशक्ती संयुक्त रूप त्या ठिकाणी विराजमान झालेलं आहे. जे आपलं आज्ञाचक्र आहे त्या ठिकाणी आचार्यांना ही भगवती आणि सदाशिव या स्वरूपामध्ये अनुभवायला येतात. त्या ठिकाणी तसे त्यांना ते दिसतात. पुढे ते म्हणतात की कंठस्थानी असणाऱ्या षोडशदलात्मक विशुद्ध चक्रामध्ये शुद्ध स्फटिकाप्रमाणे स्वच्छ असलेले भगवान सदाशिव हे व्योमतत्वाचे जनक असून व्योमेश्वर म्हणून आणि त्यांच्या सानिध्यात विराजमान असलेली तो व्योमेश्वरी आहेस. चंद्राच्या किरणांप्रमाणे आल्हाद आणि प्रकाश देण्याचं सामर्थ्य आणि स्वभाव तुमच्या या स्वरूपामध्ये आहे. त्या ठिकाणी तुम्हा दोघांची जी कांती आहे ती भक्तांच्या अंतःकरणामध्ये प्रसरण पावते आणि भक्तांचं अंतःकरण अधिक निर्मळ करते. कंठस्थानी ही भगवती शक्ती शिवाबरोबर कशा पद्धतीने आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि तिथे जे साधक असा अनुभव घेतात त्यावेळेला त्यांचं मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ह्या गोष्टी स्वच्छ होऊन जातात. त्यातला सगळा मल जो आहे तो नाहीसा होतो. असा अनुभव त्या ठिकाणी साधकांना येतो. पुढे ते म्हणतात की आई जगत जननी हृदयाच्या सान्निध्यात असलेल्या अनाहत चक्रामध्ये ज्याला संवित कमल असं म्हणतात, ते 12 पाकळ्यांचं कमल आहे. त्याच्या प्रत्येक पाकळीमध्ये एक आदित्य देवता विराजमान झालेली आहे. असं हे 12 म्हणजे 12 आदित्यांचा प्रकाश त्या ठिकाणी सदैव विलसत असलेला अनुभवायला येतो. या चक्रामध्ये साधकाला आत्मज्ञान प्राप्त होतं. या संवित कमलामध्ये एक हंस आहे आणि एक हंसी आहे. त्यातला हंस म्हणजे साक्षात भगवान सदाशिव आहे आणि हंसी म्हणजे प्रत्यक्ष आदिमाया महाशक्ती तूच आहेस. तुम्हा दोघांना या अनाहत चक्रामध्ये हंसेश्वर आणि हंसेश्वरी म्हणून संबोधलं जातं. तुमचं स्वरूप त्या ठिकाणी अनिर्वचनीय आहे आणि दोघांच्या अत्यंत मधुर अशा संवादातून त्या ठिकाणी 18 विद्यांची निर्मिती ही होत असते. माते राजहंस स्वरूप असलेले तुम्ही दोघे भक्तांच्या गुणदोषांचं त्या ठिकाणी पृथक्करण करतात आणि त्यांच्या अंतःकरणातली दोष जे आहेत ते दूर करतात आणि त्यांना गुण प्रदान करतात. म्हणून मी अत्यंत भक्तिभावाने अंतःकरणपूर्वक तुमचं भजन त्या ठिकाणी करतो. आज या ठिकाणी आपण थांबूया. आज आपण या सौंदर्यलहरी स्तोत्रामध्ये आचार्यांनी भगवती महात्रिपुर सुंदरीचं जे रूपवर्णन केलेलं आहे, वैशिष्ट्य सांगितलेलं आहे आणि तिचं महात्म्य या सृष्टीमध्ये काय आहे ते सांगितलं, ते आपण बघितलं आहे. त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये जी महत्त्वाची चक्र आहेत त्या चक्रामध्ये भगवान सदाशिव आणि ही भगवती महात्रिपुर सुंदरी कुठल्या कुठल्या रूपामध्ये विराजमान असते, कसा अनुभव साधकाला येतो हे पाहिलं. याचा पुढचा भाग आपण उद्या पाहूया. तोपर्यंत धन्यवाद.